नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आलो आहे वैजापूर तालुक्यामध्ये शूर गावामध्ये। तर प्रसिद्ध असलेले आणि गोरगरिबांना घेऊन चालणारे, तर या संदर्भात आपल्या सोबत लाईनवर जोडलेले आहात का नितीन शेलार। तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। आज त्यांनी का एका आतापर्यंत अनेक राजकीय हेतूमध्ये काम केलेले आणि खंबीर नेतृत्व असलेले शिरगावचे भूमिपुत्र, तर या संदर्भामध्ये नितीन शेलार आपल्या सोबत लाईनवर जोडलेला। त्यांनी आज एका संघटनेमध्ये गोरगरिबांची मदत व्हावं आणि गोरगरिबांचे हाकेला धावणारे, तर या संदर्भात नितीन शेलार लाईनवर जोडलेला। आपण जे आपला पहिला परिचय। माझं नाव नितीन शिवाजी शेलार, राहणार शूर सत्याबादवाडी, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझी काल 21 तारखेला अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल माझे सर्व वरिष्ठांचे मी आभार मानतो। एकच हेतू होता पद घेण्याचा का माझी नियुक्ती देण्याचा मागे का शेतकऱ्यांचे खूप गंभीर प्रश्न आहे, त्यांच्यावरती कुणी काही कारवाई करायला तयार नाही। काल 22 तारखेला 3-3:30 वाजता शूर व शूरपंची कृषीमध्ये अतिवृष्टी झाली। आता अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने त्यांची पंचनामे करावे, त्यांना जागेवरती जाऊन त्यांना काहीतरी नुकसान भरपाईच्या स्वरूपात कुठं ना कुठं काहीतरी मिळावा। गोरगरीब जनता खूप त्रस्त आहे। आता हातात माल आलेला पाण्यात जाणार, पाण्यामध्ये जर गेला तर आपण गरीब लोक आहेत, गरिबांचे प्रश्न सरकारपाशी मला मांडायचा योग्य वेळ मिळाली, योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे मी सरकारसमोर हे प्रश्न मांडू शकतो का जनतेचं तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे चांगला करून पंचनामे करून त्यांना जे मोबदला देता येईल ते देण्यात यावे। का तुम्ही आतापर्यंत भाजप पक्ष असेल, शिवसेना पक्ष असेल, अनेक पक्ष असतील, तर तुम्ही एवढे मोठे पक्ष सोडून का तुम्हाला संघटना का आवडली? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांसोबत राहणं मला आवडतं, म्हणून मी बळीराजा संघटनेला महत्व दिलं आणि शेतकऱ्यांसोबतच राहील। तुमचे चालक आणि बळीराजा संघटना, तर मग यांचे संस्थापक कोण आहे आणि अध्यक्ष कोण आहे, जिल्हा अध्यक्ष कोण यांचे? आपण लवकरच एक शूरमध्ये एक बळीराजा संघटनेचा एक जिल्हास्तरीय कार्यक्रम ठेवणार आहे। त्यावेळेस पूर्ण रूपरेषा कार्यक्रमाची सगळ्यांना समजेल। त्यावेळेस नियुक्तीपत्र नवीन जे मुलं आहेत यांना पण आपल्याला संधी द्यायची। अजून तालुक्यामधले छोटे मोठे जे पद आहे हे पण भरणार आहेत आपण, पण आमचे वरिष्ठ आहेत, जिल्हा अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष, अध्यक्ष, संघटनेचे अध्यक्ष सगळे राहतील। त्यावेळेस आपण सगळ्यांना सांगू। नाही, तुम्ही आता हे घेतली का आता ही पक्ष, तुम्ही आता ही संघटना निवडली, तर तुम्ही काय आज संघटनेमार्फत गोरगरिबांसाठी असेल, कोणाचं तहसीलचे काम असतील, मार्केट कमिटीचे काम असतील, कोणाचे आमदार खासदारापर्यंत जायचं असेल, या संदर्भात तुम्ही कशी मदत करणार गोरगरिबांसाठी? मी या संघटनेमार्फत 24 तास शेतकऱ्यांसोबत उभा आहे। मार्केटमध्ये प्रश्न असतील, कांद्याला भाव नाही, तिथं व्यापारी लोक त्यांच्यावाली मिळी भगत करून शेतकऱ्यांची लूट करतात। कमी भावात कांदे घेणे, कमी भावामध्ये अद्रक घेणे, कमी भावात कडधान्य घेणे। आता मकाचं सीझन आहे, मकाचा हमी भाव 2000 सांगतं सरकार, पण मार्केट कमिटीमध्ये सगळे व्यापारी एकत्रित येऊन शेतकऱ्यांची लूट करतात। त्याच्यामध्ये पावसामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत, अतिवृष्टीमुळे त्यांचे एकतर पिकाचं नुकसान झालेले, त्याच्यात पिकाला भाव नाही। 2000 म्हणतात, मका घेतात 1200-1700 रुपये। आता इकडून पुढे तसं चालणार नाही। मी संघटनेच्या मार्फत त्यांच्यावरती आवाज उठवू आणि त्यांना रितसर एक लेटर देऊ अगोदर का या भावात तुम्हाला मक्का घ्यावा लागेल, हमी भाव। खरोखरच जे नितीन भाऊंनी सांगितलं या संदर्भामध्ये आतापर्यंत त्यांनी अनेक गोरगरिबांची मदतीचा हात असेल, जिडे गोरगरिबांचा का जिडे गरिबांना त्रास होत होता त्या संदर्भात आवाज उठवला असेल, अनेक कामं केले आहेत त्यांनी त्यांनी आज ती संघटना निवडली। तर मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके, शिरूर। दुसरे भोये यांची काय प्रतिक्रिया संघटनेमार्फत? आपला पहिला परिचय। नमस्कार, राम राम। माझं नाव दौलतराव सत्याबादवाडी कचरा आणि या संघटनेमध्ये येण्याची गरज यामुळे वाटते, पुढे शेतकऱ्याचे प्रश्न अडचणी येत असताना
आणि त्यांना गाव लेवलवरती तालुका लेवलवरती त्रास होत असताना मंडळाधिकारी असो किंवा तलाठी असो किंवा ग्रामपंचायत लेवलवरती ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना त्यांना एक व्यासपीठ नव्हतं आणि ते व्यासपीठावरून आवाज उठवणार कोणी नव्हतं. त्यावेळेस कुठेतरी वाटलं की अशा संघटनेत काम करावं. पक्षाच्या भरपूर मी महाराष्ट्र नवनिर्माण राजसाहेबांचा मी चाहता फॅन आहे, मी त्यांचाही कार्यकर्ता आहे. पक्षाची भूमिका वेगळी, संघटनेची भूमिका वेगळी. मी आज या संघटनेच्या भूमिकेतून पद घेतोय आणि काम करतोय तर माझी शेतकऱ्यांना, कामगारांना आणि विशेष गोष्ट म्हणजे वंचितांना न्याय मिळवून देण्याचा हक्क त्यांचा होला जो काय त्याचा हाच प्रयत्न माझा असेल. तालुका अध्यक्ष मान्य नितीन पाटील शलर आणि मी दौलतराव पाटील जाधव आम्ही जे वैजापूर विधानसभा काम करणारे संघटनेचं हे चांगलं करू आणि निपक्षपातीपणे सगळ्या संघटनेला म्हणजे काय होत्या त्याला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. हाच प्रयत्न विशेष असेल. आणि दुसरी गोष्ट तर नितीन भाऊ कमबॅक करता यायचं त्याच्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि ज्या संघटनेने त्यांची दखल घेतली ते केवळ आणि केवळ सामाजिक कार्यातून आणि एक त्यांचा वचक न्याय म्हणजे सामाजिक असो किंवा न्याय प्राधिकरण कुठे त्यांचा वचक आहे त्या गोष्टीमुळे त्या एक असा माणूस संघटनेला भेटणं आणि त्याच्या माध्यमातून काम घेणं हे तालुक्यातील सहभाग मानतो. बस एवढेच म्हणून फक्त प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न आणि वंचिताचे प्रश्न मार्गी लागावे हाच हेतू या संघटनेच्या काढण्याच्या एवढंच तालुका अध्यक्ष म्हणून धन्यवाद.